हे काही लोकांची एन्झायटी लेवल वाढतात. गाडी आपण पिकअप केले किंवा थांबवले तर नागरिकांची ज्यांना पोलिसांचे संबंध येत नाही त्यांचे नक्कीच एन्झायटी वाढेल. कधी कधी त्याचे जे रिस्पॉन्स आहे ते आपत्तीजनक पण असू शकते. परंतु आमचे काम आहे की त्यांना प्रेमाने थंडा करून त्यांना व्यवस्थित समजावून जर काही कन्फ्लिक्ट सिच्युएशन उद्भवत असतील तर नंतर आम्ही हँडल करू, परंतु मुख्य चौकात त्यांच्याशी कोणाशी भांडण करून उपयोगी नाही है. अशा प्रकारचे भरपूर सेन्सिटायझेशन करण्याची प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे आणि हे प्राधान्याचे पण विषय आहेत. कारण विशेष करून वाहतूक शाखाला आता कालपासून आम्ही एक इंटेन्सिव्ह, जसं मी पूर्वी सांगितले होते की आम्ही शहरात एक ट्रॅफिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करणार आहे आणि जशा मुंबईला आहे मुंबई ट्रॅफिक पोलीस एक बाईकला एक ट्रॅफिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्यांचे आहे, त्याच धर्तीवर आम्ही पण सुरू करू. आणि आमच्याकडे जरी इमारत आज नसतील तरी पण काल आम्ही एक 50चे बॅचचे फर्स्ट ट्रॅफिक ट्रेनिंग कालपासून सुरू केले संडे पासून आणि 50 लोकांची ट्रेनिंग 3 दिवसाची आहे. काल त्याचे ते व्हॅलिडिक्शन मध्ये आम्ही स्वतः त्यांच्याशी बोलणार आहे. तर ही ट्रॅफिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि ट्रॅफिक ट्रेनिंग आमच्या कर्मचाऱ्यांची तयार करायची उद्देशच हे आहे की एकतरी त्यांना प्रोफेशनल इनपुट्स देऊ की कसे ट्रॅफिक हँडल व्हायला पाहिजे, डूज आणि डोंट्स. आणि जे मुख्य आमची इनपुट त्यामध्ये आहे ते आहे की आपण ट्रॅफिक ब्रांचला एक शहराचे PR ब्रांच म्हणून एक ओळख निर्माण करण्याची दृष्टिकोनातून त्यांचे लोकांची चांगली वागणूक देऊन ड्युटी करत असताना रस्त्यावर कन्फ्लिक्ट सिच्युएशन निर्माण होणार नाही यासाठी आपली कंडक्ट, आपली बॉडी लँग्वेज, आपली बोलण्याची पद्धत, आपल्या ओव्हरऑल जे प्रोफेशनलिझम दिसायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून एक ट्रॅफिक ट्रेनिंग पण सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे सायबर असतील, ट्रॅफिक असतील, यामध्ये थोडासा इकॉनॉमिक ऑफेन्सेस असतील, यामध्ये थोडासा प्रोफेशनल इनपुट्सची गरज असते. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही ही कॅपॅसिटी बिल्डिंग आमचे दलाचे करण्याचे आम्ही प्रयत्नशील आहोत. भरपूर प्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून भरपूर काम मागचे 1 वर्षात झालेली आहे. मला वाटते 1000 कोटीचे वर सँक्शन आम्हाला शासनाकडून वेगवेगळी गोष्टीवर भेटले. जसे 435 करोड रुपये शासनाने आम्हाला सीसीटीव्ही साठी मंजूर केलेले आहे, ज्यामध्ये 3000 ऍडिशनल सीसीटीव्ही कॅमेरा शहरात लागणार आहे. इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर त्यामध्ये बनणार आहे. आता कालच आम्हाला अप्रुव्हल परवा जे महिला सुरक्षाच्या दृष्टिकोनातून जे दुर्गम निर्जन स्थली आहे तिथे लाइटिंग, पॅनिक बटन यासाठी आमची 80 कोटी रुपयाची सँक्शन त्यामध्ये पण झाली. ITMS चे एक तंतोतंत मान्यता त्यामध्ये मिळालेली आहे. 7 नवीन पोलीस स्टेशन, 816 मनुष्यबळ हे कधी एका वेळी एका आयुक्तालयाला कधी झाली नाही, ती मान्यता आम्हाला मिळालेली आहे, ती पण कार्यान्वित करण्यात आलेली आहे. DPDC आणि इतर निधीतून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आमची आम्हाला मिळालेली आहे. ते नवीन COP24 जे आम्ही स्कीम सुरू केलेले आहे त्यामध्ये पण ती गाडीची वापर आम्ही करत आहे. 750 डेडिकेटेड मनुष्यबळ आम्ही हे पेट्रोलिंगसाठी नेमणूक केलेली आहे आणि ती पण आता म्हणजे सुरू झालेली आहे. थोडा आणखी त्यांना सिस्टमाइज आणि इन्स्टिट्यूशनलाइज करणे बाकी आहे, ती पण प्रयत्न सुरू आहे. आता शेवटी क्राईम बद्दल नेहमी क्राईम एक अत्यंत चांगली म्हणजे एक अत्यंत हॉट टॉपिक असते आणि काही घटना घडल्या की लगेच क्राईम कॅपिटल आणि पोलिसांचे कार्यक्षमतेवर, कार्यपद्धतीवर, वेगवेगळी गोष्टीवर प्रश्न निर्माण होत असते. परंतु आम्ही आपल्याला ठामपणे आणि जबाबदारीने सांगतो की क्राईमची पोझिशन स्टॅटिस्टिकली जर बघितले तर मोठ्या प्रमाणात रिडक्शन ओव्हरऑल जे सेन्सिटिव्ह हेड्स आहे त्यामध्ये आहे. मर्डर्स आम्ही ऑलरेडी पूर्वी पण सांगितलेले आहे. मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर हे 2 सर्वात सिरियस हेड्स आहे. मर्डर मध्ये जे मर्डर रेट होता अप्रॉक्सिमेटली पूर्वीचे काळात 8.5 मर्डर्स पर मंथ या रेशिओनी मर्डर रेट मागचे 3 वर्षाचे काळाचे जर ऍव्हरेज बघितले तर ही स्थिती होती. मागचे वर्षी म्हणजे आता मध्ये फेब्रुवारी 2024 नंतरची ही रेट डिक्लाइन होऊन
7.2 चे जवळ गेलेली आहे. म्हणजे 8.5 मर्डर्स पर मंथ पासून 7.2 मर्डर्स पर मंथ ही फिगर गेलेली आहे. प्रत्येक वर्षी 100 पेक्षा जास्ती मर्डर असायचे, यावेळी 90 चे जवळ होती. म्हणजे मर्डर्स मध्ये मोठ्या प्रमाणात रिडक्शन झालेली आहे. अप्रॉक्सिमेटली 17% रिडक्शन मर्डर रेट्स मध्ये झालेली आहे. अटेम्प्ट टू मर्डर मध्ये याच धर्तीवर 34% ची रिडक्शन झालेली आहे. स्टॅटिस्टिकली 17% मर्डर्स आणि 34% अटेम्प्ट टू मर्डर्सचे रिडक्शन ही फक्त देवाची कृपावर होऊ शकत नाही. देवाची कृपाची गरज असतेच, परंतु फक्त त्यावर असू शकत नाही. त्यावर प्रोफेशनल उपाययोजना 100 पेक्षा जास्त एमपीडीए डिटेन्शन आजपर्यंत बहुतेक कुठेही कधीही झाली नसते. अशा प्रकारचे आणि एमपीडीए आपल्याला फक्त एक्झाम्पल द्यायचे असतील तर एक एमपीडीए डिटेन्शन मध्ये अंदाजन 5 ते 6 हजार पानाची डॉक्युमेंट तयार करावा लागतो, तर एक एमपीडीए चे डिटेन्शन होतो. 100 पेक्षा जास्ती एमपीडीए डिटेन्शन, पेट्रोलिंग वाढवण्याची प्रयत्न, व्हिजिबिलिटी वाढवण्याची प्रयत्न, भरपूर अशी उपाययोजना करण्यात आलेली आहे, ज्यावर हे डिक्लाइनिंग ट्रेंड क्राईमचे हेडमध्ये दिसत आहे. तरी पण मी पूर्वी पण सांगितले होते, आज पण सांगतो की आम्ही त्या डिक्लाइनिंग ट्रेंडवर आजचे डेट मध्ये सॅटिस्फाईड नाही आहे. आम्ही आमच्यासाठी टार्गेट सेट केले होते की ही रेट आम्ही 6.5 पर मंथ कमीत कमी म्हणजे 75 मर्डर्स या वर्षीवर त्याचे सुमारास आणू, जेणेकरून हे डिक्लाइनिंग ट्रेंड जरी ऑप्टिमिझम दाखवणारे असतील आणि जरी ही डिक्लाइनिंग ट्रेंडवर आमची जे स्ट्रॅटेजी आहे इन प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम ती जरी खरी दिशाने जात असतील, परंतु ते आणखी कमी करण्यासाठी आणखी उपाययोजना करणे गरजेचे आहे. म्हणून ही टार्गेट आम्ही आमच्यासाठी की आणखी यामध्ये या दरात पुढच्या काळात आणखी घट करू, यासाठी वेगवेगळी उपाययोजना सुरू आहे. आता 2-3 जर विषय यामध्ये सांगायचे असतील तर वाहन तोडफोड किंवा चेन स्नॅचिंग या विषयावर या काही मागचे 15 दिवस 1 महिन्याचे काळात ही प्रकरण वाढल्याची नक्कीच दिसून येते आणि त्यावर काय काय उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि काय त्यांना प्रतिबंध करायसाठी करायचे त्याबद्दल पोलीस दल पूर्णपणे प्रॉपरली त्या विषयावर स्टडीड रिस्पॉन्स त्याबद्दल करत आहे. चेन स्नॅचिंग डिटेक्शन साठी विशेष उपाययोजना असतील किंवा वाहन तोडफोडचे प्रिव्हेंट करायसाठी गरज असतील ती योग्य प्रमाणे करण्यात येत आहे आणि त्याचे रिझल्ट नक्कीच पुढचे काळात दिसतील. काही गँग्स विषय आता 2-4-5 दिवसापूर्वी काही घटना घडला जे अत्यंत एक चर्चाचे विषय शहरात राहिला. याबद्दल आमची आणि आमच्या पोलीस दलांची भूमिका स्पष्ट होती, आज पण स्पष्ट करू. त्यांचे कोणाचेही पास्ट रेकॉर्ड काहीच असतील, त्यांना सुरुवातीला पण आम्ही दम दिला होता, दम म्हणजे कायद्याचे दम, आणि मध्ये मध्ये पण देत असतो की जोपर्यंत ते मेनस्ट्रीम मध्ये येण्यास तयारी दाखवतील त्याबद्दल पोलीस दल कोणाशी दुश्मनी करायसाठी बसलेली नाही. परंतु कोणी मिसएडव्हेंचर केला तर ते त्यांचे सोबत आमची मिसएडव्हेंचर 100 पट जास्त राहील ही आम्ही भूमिका पूर्वी त्यांना सगळ्यांना कन्सर्नला सांगितले होते, समज दिले होते. आता या प्रकरणात जे घटना घडली आमची भूमिका अत्यंत कडक आहे. एमसीओसी लावण्यात आलेली आहे, त्या प्रकरणात लावण्यात आलेली आहे. म्हणजे आता लागले असतील आता अर्धा 1 तासाचे पूर्वी भौतिक लागलेली असतील, परंतु लागलेली आहे असं आम्ही आपल्याला सांगतो. एमसीओसी या जे आरोपी आहे एमसीओसी लागलेली आहे. यामध्ये जे टोली प्रमुख आहे जे जरी स्पॉटवर हजर नव्हता त्यांना पण यामध्ये आरोपी करण्यात आलेली आहे आणि त्यांना क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये आणि एमसीओसी मध्ये ते जे टोली प्रमुख आहे त्यांना पण आम्ही घेतलेली आहे. त्यांचे घराचे झडती असतील, त्यांचे वाहनाचे पिकअप करायची असतील, त्यांचे पूर्ण घटनाक्रम सिनेमा हॉल पासून घटना घडेपर्यंत त्याचे मोबाईलचे संभाषण आणि सगळी गोष्टी पूर्णपणे त्या दृष्टिकोनातून तपास करण्यात आलेली आहे आणि भूमिका स्पष्ट आहे. जर कोणी कायद्याशी खिलवाड करत असतील तर पोलीस जशा मी सांगितले
100 पट जास्ती अग्रेसिव्ह आमची रिस्पॉन्स होईल ती भूमिका आमची होती. आणि या जे टोली यामध्ये सामील होता या टोलीला पूर्णपणे निस्तानबुद्ध करण्याची भूमिका पोलीस दलाची आहे. त्यांचे पूर्ण टोलीचे सदस्यांची काय काय आर्थिक लँडेड प्रॉपर्टी, काय काय मुव्हेबल आणि इमुव्हेबल प्रॉपर्टी आहे त्याची माहिती टीडीआर ऑफिस करून मागवण्यात आलेली आहे. आरटीओ ऑफिस करून त्यांचे काय काय वाहन त्यांचे नावावर आहे ते मागवण्यात आलेली आहे. त्याचे मोबाईल फोन्सचे संभाषण, त्याचे सोशल मीडियावर हँडल्स, त्याचे कोणकोणते टोली सदस्य ऍक्टिव्ह आहे, कोणकोणते कोणाकोणाची काय भूमिका आहे, पूर्ण यांचे महानगरपालिकाला त्याचे जितके प्रॉपर्टीज आहेत त्याचे बिल्डिंग प्लॅन व्हेरीफाय करून जर बिल्डिंग प्लॅन मध्ये बिल्डिंग प्लॅन आणि खराब ऍक्च्युअल बिल्डिंग मध्ये तफावत असतील तर त्यांना तोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अशी वेगवेगळी उपाययोजना मागचे 2 दिवसात करण्यात आलेली आहे. उद्देश स्पष्ट आहे. टोली एक तर वर्ड जे टोली आहे, जरी कोणी टोली आणि ग्रुप तयार पूर्वी केले असते आणि आज मेन स्ट्रीम मध्ये राहायची इच्छा दर्शवली तर आम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दुश्मनी निभावणार नाही. परंतु एक पण एबिरेशन झाला तर पोलीस डोळा बंद करून राहणार नाही. आमची अत्यंत कडक भूमिका राहील. ही जे आज ऍक्शन म्हणजे आज ऍक्शन जे आज आम्ही आता आपल्याला सांगितले, कारण आज कोर्टाला आम्ही त्यांना प्रोड्यूस करणार, ते जे 3 आरोपी अटक होते त्यांना प्रोड्यूस करायचे होता. प्रोड्यूस केल्यानंतर पूर्वी त्याचा एमसीओसी त्यामध्ये लागत आहे तर ऑब्व्हियसली ते आता दुसऱ्या कोर्टाकडे जाईल. म्हणून आज आम्ही आपल्याला ही गोष्टी आता इथे भेटत आहे म्हणून आपल्याला सांगितले. सांगण्याची अर्थ आहे की एक कोणी दुसरा ग्रुप आणि आता दुसरा आम्ही आता आपले सोबत आज चर्चा होत आहे म्हणून एक चांगली संधी आहे आणि आम्ही लोकांची, पुणेकरांना, जनताला आवाहन पण करतो की ही जे टोली होती ते जे यामध्ये केसमध्ये इन्व्हॉल्व होते त्यांचे बद्दल कोणालाही काही तक्रार असते तर डीसीपी क्राईम श्री निखिल पिंगळे साहेबकडे एक स्पेशल डेस्क तयार करण्यात आलेली आहे. लोकांनी कृपया करून येऊन तिथे त्यांचे बद्दल तक्रार द्यावी. आम्ही लगेच त्याबद्दल लीगल ऍक्शन सुरू करून जर गरज असतील तर आणखी गुन्हे दाखल करायचे असतील तर गुन्हा दाखल करू. ही स्पेशल डेस्क डीसीपी क्राईमच्या अंडरमध्ये या गँग विरुद्धचे कोऑर्डिनेटेड ऍक्शनचे दृष्टिकोनातून हे करण्यात आलेली आहे. आणि इतर कोणाचीही अशा प्रकारचे सो कॉल्ड दादा किंवा गुंड असतील ज्यांचे काही त्रास लोकांना राहतील, कृपया करून डीसीपी क्राईम कडे जे स्पेशल डेस्क आहे त्यामध्ये आपण बिनधास्तपणे तक्रार द्यावी. आपली सुरक्षा किंवा आपली गोपनीयता तक्रारदारांची ही आमची जबाबदारी राहील ही आम्ही ठामपणे पुणेकर जनताला आश्वासन देऊ इच्छितो. याचे व्यतिरिक्त एक कोयताचे विषय नेहमी येते. कोणताही घटना घडली की एक इथे ट्रेंड असते की कोयतानी अटॅक झाली, कोयतानी वार झाली. आता जसे काही चाकूची एक घटना, किचन नाईफची एक घटना मागे येरवाडा परिसरात घडली होती. त्यामध्ये पण अशा प्रकारचे आम्हाला सांगायचे असे आहे की कोयता गँग किंवा कोयता टोली किंवा काही टोली शहरात अस्तित्वात नाही आहे. आणि एखादी टोली ज्याबद्दल आम्ही विस्तृतरित्याने आता आपल्याला कळवत होते जे कोथरूडची घटना आहे, म्हणजे ते टोली खरं रेकॉर्डवर होता की एक टोली आहे आणि हे टोलीचे आम्ही वाटच बघत असतो की काही मिसएडव्हेंचर अशा प्रकारचे टोलीनी करावी आणि त्यानंतर आम्ही आमची खाकी आणि आमची कायद्याची दणका त्यांना कसे जोरात द्यायचे ते त्यांना दाखवून देऊ. आणि या घटनांनंतर आता ही संधी आम्हाला मिळालेली आहे आणि एक वेळा अशा प्रकारचे कोणी मिसएडव्हेंचर केला तर कोणी अशा लोकांना वाचू शकणार नाही ही आम्ही आपल्याला आणि पुणेकर जनताला ठामपणे आश्वस्त करू इच्छितो. कोयता गँग अशा कोणताही गँग शहरात नाहीये. लेकिन हो, कधी कधी हे घटना जसे आम्ही वाहतूक व्हेकल्स वॅन्डलिझम, वाहनची तोडफोड बद्दल आम्ही आपल्याला म्हणत होते, ही घटना नक्कीच संवेदनशील आहे कारण एक पब्लिक डिसऑर्डर सारखे एक लोकांना अस्वस्थता वाटते. त्याबद्दल पोलीस दल पूर्णपणे प्रामाणिक रीत्याने मेहनत करून प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करत आहे. एक गोष्टी आम्ही नेहमी म्हणत असतो, आमच्याकडे
कोणताही जादूची छडी नसते जेणेकरून आम्ही छडी फिरवले आणि सगळे गुन्हे मुक्त होऊन जाईल शहर, अशा नसते. परंतु आमची रिस्पॉन्स, आमची प्रोफेशनलिझम, आमचे प्रतिबंध करायसाठी आमची उपाययोजना आणि घटना घडली तर कोणता तीव्रतानी आणि कोणता कशा फोर्सनी अशा प्रकारचे टोळीला, अशा प्रकारचे क्रिमिनल्सला, अशा प्रकारचे आरोपीला कसे निस्तानबुद्ध करायची आहे ही पण अत्यंत इम्पॉर्टंट असते. म्हणून वेगवेगळी आता अशा प्रकारचे जे गुन्हे करतात यांच्यावर पोलीस काय भूमिका घेतलेली आहे वेगवेगळे रील्स आणि माध्यमातून आपल्याला कळलेलेच आहे. हीच भूमिका आमची कायम राहील. शहरात कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारी पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. कधी कधी अशा प्रकारचे घटना घडत असते, त्यावर पूर्णपणे तोंड देण्यासाठी दल सक्षम आहे. आपले मनात काही आता फुंदे साहेबांनी म्हटले की आम्ही लोकप्रतिनिधीला घाबरत नाही. खरं म्हणजे ही सांगणे योग्य नाही आहे. आम्हाला भीती आम जनताची आहे. म्हणजे भीती म्हणजे त्यांना एक चांगली डिसिप्लिन शिस्तीत वातावरण द्यायसाठी आम्हाला कोणाचे दबाव आहे, कोणाचे प्रेशर आहे, तर पुणेकर जनताची विश्वास जे किंवा अपेक्षा जे पोलीस दलांना आहे ते कोणताही परिस्थितीत इरेज व्हायला नाही पाहिजे. ही दृष्टिकोनातून आमची सगळे स्टेप्स असते. लोकप्रतिनिधी यांचे काम आहे की शहरात जे काही लोकांची अपेक्षा आहे किंवा लोकांची अपेक्षा जे पूर्ण होत नसल्याचे लोकांची धारणा आहे ते आमचेपर्यंत पोहोचावी आणि आम्ही त्याचे बद्दल योग्य निराकरण करून कायदेशीर मार्ग अवलंबन करून त्याबद्दल कारवाई करू. सगळे लोकप्रतिनिधी यांचे सोबत अत्यंत चांगली आमची रिलेशनशिप आहे. त्यांचे प्रतिक्रिया हे स्वाभाविक आहे. काही गुन्हा घडला आणि आपण लोक प्रश्न विचारते, कधी कधी आपण थोडा जास्तीच प्रश्न विचारत असतो, त्यांना उत्तर पण द्यावाच लागतो. तरी कधी कधी लोकांना वाटेल की ते लोकप्रतिनिधी काही पोलीस दलांचे विरुद्ध आहे किंवा अशा. मी आपल्याला ठामपणे सांगतो, सगळे लोकप्रतिनिधी यांचे सोबत आमची नेहमी चर्चा होत असते. त्यांना फक्त एकच अपेक्षा आहे की पुणे शहराला आणखी शिस्तीत कसे आणता येईल जेणेकरून एक अत्यंत चांगली एक वातावरण निर्माण होईल. त्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळे मुद्दे आमच्या समोर आणत असते, त्याचे आम्ही निराकरण करण्याचे प्रयत्न करत असतो. शहरात कायदा सुव्यवस्था, क्राईम पूर्णपणे नियंत्रणात आहे. पुढच्या काळात आणखी चांगली वातावरण आपल्याला नक्कीच शहरात दिसते. हेच मुद्दा आता नेक्स्ट आय थिंक आपले क्वेश्चन्स राहील त्याबद्दल काही मिसिंग पॉइंट्स, मिसिंग लिंक्स आम्ही. थँक्यू सर. आता शेवटी जो तुम्ही उल्लेख केला कोथरूडच्या घटनेचा, तर त्याच्या मागणीला आपण आरोपी करणार केलंय असं तुम्ही म्हटलंय, तर त्यांना अटक केली आहे का कधी करणार? अभी आरोपी फरार. आता सध्याच्या स्थितीत आरोपी 3च अटक आहे. बाकी आरोपी सगळे फरार आहे. सगळे त्यांचे अंदाजन मागचे 3 दिवसात 74 ठिकाणी वेगवेगळे घरझडतीच घेण्यात आलेली आहे. 74 आम्ही म्हणते की कधी कधी एकाच घराला 2 वेळा 3 वेळा पण झालेली आहे. ते काही मुळशी तालुकाचे असतील, काही कोथरूड भागाचे असतील. सगळे आता अंडरग्राऊंड आहे. एकूण 27 आरोपी जे पिक्चर देखण्यासाठी ते सिनेमा बघण्यासाठीचे गेले होते आणि तिथून जे निघाले होते सगळे आमचे रडारवर आहे. आणि आरोपी हे दोघे जे नाव आपण म्हटले त्यांना आरोपी करण्यात आलेली आहे आणि एमसीओसी त्या केसमध्ये लावण्यात आलेली आहे. ऑफकोर्स अटक करणार. ऑफकोर्स टोळी प्रमुख म्हणून प्रेझेंट केलंय की कसं? आता ती प्राथमिक स्टेजवर आहे. ते डिटेल आपल्याला आम्ही नंतर कळू. परंतु यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी, यामध्ये हार्बरिंग ऑफ ऑफेंडर ही सगळे कलम पण लावण्यात आलेली आहे. हार्बरिंगचे एमसीओसी मध्ये पण हार्बरिंगचे कलम आहे. 111 BNS ऑर्गनाइज क्राईम साठी ते पण त्या केसमध्ये लावण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये तपास सुरू करण्यात आले. तपास सुरू आहे. आणि ते सॉरी
kind of actions have been taken against organized crime? Especially, I could see different reels are floating on social media. And the recent incident you just spoke about. No, I clarified in detail that we are very, very clear. If someone is, if they have a past criminal record and they are behaving properly within the framework of law, we have no enmity with them. But they are under very, very strict and close observation. The moment we see an aberration or a crime or a criminal act being conducted by them, we will act with full force and put all our resources at command against them to ensure that they are properly disciplined. तर या घटनेमध्ये पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घेण्याबाबत काही दिरंगाई केली अशा स्वरूपाच्या देखील माहिती होती किंवा काय त्यात काय सत्य आहे? ही सांगणे पूर्णपणे संयुक्तिक नाही है, कारण जशा फिर्याद आला त्या अनुषंगाने काही कारवाई झाली होती, परंतु मी त्या कारवाईशी प्रथम रात्रीच्या कारवाईशी मी समाधानी नव्हतो, ही खरी गोष्ट. दुसरं त्याच्यामध्ये जेव्हा गटा मारणे चोरीचा संबंध असल्याचं पुढे आलं तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशन कोणालाच काही माहित नव्हतं. 24 तास जवळपास या टोळीचा संबंध हे सांगतच नव्हते. 24 तास सांगणे संयुक्तिक नाही होणार, परंतु हो काही तास नक्कीच झाला असावी, परंतु सकाळीचे काळात सकाळी अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये ही स्पष्ट झाली होती आणि त्या स्पष्टतानुसार पोलिसांनी डिरेक्शन तपासचे संध्याकाळपर्यंत पोलीस सांगत नव्हते की ह्याच्यामध्ये हे आरोपी आहेत किस दिन के संध्याकाळी, फर्स्ट डे के संध्याकाळी की अगले दिन? दुसऱ्या दिवशी नाही, दुसरे दिन के सकाळी आम्ही ऑलरेडी घुसलो होतो त्या प्रकरणात. दुसरे दिवस संध्याकाळीला असं नाही, पहिला दिन का संध्याकाळी आम्ही एक्सेप्ट करू शकतो. पुढच्या दिवशीचे अर्ली मॉर्निंग 7-8 वाजताच घटनाक्रम क्लिअर झाली होती आणि त्या दिशेने आमची कारवाई सुरू झाली होती. सर, घटनेच्या 2 दिवसानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली आणि पोलिसांवर टीका केली, नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कारवाईला गती आली असं सांगणे उचित नाही आहे. आम्ही सांगितले आपल्याला फर्स्ट डे जे घटना घडली त्याचे नंतर अर्ली मॉर्निंग आवर्स मधूनच, म्हणजे एक्झॅक्टली डेट आम्हाला त्यांनी सॅटर्डेला बहुतेक फ्रायडेला त्यांनी बहुतेक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि ही गोष्टी शायद बहुतेक थर्सडे मॉर्निंगची आहे. थर्सडे मॉर्निंगच पासून ही कारवाई आमची सुरू झाली होती आणि हीच भूमिका आमची प्रथम दिवशीपासून होती. त्याबद्दल मोका लागते की नाही लागते, ऑलरेडी आमचे लोक डॉक्युमेंट्स तयार करून असेसमेंट ऍप्लिकेशन ऑफ माइंड सुरू केले होते. हे मोका वगैरे रातोरात लागत नाही, त्यामध्ये पण सगळी तयारी करावी लागते. ती सगळी तयारी फर्स्ट डे अर्ली मॉर्निंग 8 वाजताचे सुमारास ज्यावेळी हे घटनाक्रम वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देशनास आली होती त्यापासून या दिशेने तपास आणि या दिशेने कारवाई सुरू आहे. पूर्ण प्रोफेशनल रीत्याने आणि पूर्ण ताकदीने या केसचे इन्व्हेस्टिगेशन, जसं मी सांगितले, इमोवेबल मुव्हेबल प्रॉपर्टी पूर्ण राज्याची आम्ही मागितलेली आहे, पूर्ण ट्रॅफिक व्हेकल ओन्ड डिटेल्स मागितलेले आहे, बिल्डिंगचे त्यांचे प्रॉपर्टीचे असेसमेंट सुरू करण्यात आलेली आहे, बिल्डिंग प्लॅन्सची आणि बिल्डिंगची स्क्रुटनी सुरू करण्यात आलेली आहे, सगळे मोबाईल फोन्सवर कम्युनिकेशनचे रिकव्हर करण्यात आलेली आहे आणि भरपूर प्रमाणे त्या दृष्टीने सुरू आहे. अर्थ आहे की कोणी क्रिमिनल जोपर्यंत शांत आहे, आम्ही रिपीट वारंवार करतो याच दृष्टीने की जर शांत आहे तर त्यांच्यावर आम्ही मेन स्ट्रीमला आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू. लेकिन एक छोटासा पण मिसएडव्हेंचर झाला तर त्यावर 100% जोरात कारवाई होईल, ही भूमिका पोलीस दलाची आहे. आणि ही काही आणखी लोक अशा प्रकारचे ज्यांच्याबद्दल काही इंडिकेशन्स येत आहे की काही लोक इथे होते आणि आता राज्याचे दुसरे भागात जाऊन काहीतरी करत आहे, काही विंड मिल्स करून काही हे करत आहे किंवा अशा काही लोकांचे पण ते आमचे रडारवर आहे. आमची सूचना अशा प्रकारचे क्रिमिनल्सला राहतील, मेन स्ट्रीम मध्ये मुख्य प्रवाहामध्ये राहायचे आहे तर क्रिमिनॅलिटी सोडा. जर झाला काही त्यांच्याकडून काही मिसएडव्हेंचर तर आम्ही सोडणार नाही, ही नक्की आहे.
म्हणजे बीडच्या संदर्भात तुम्ही बोलताय. गुन्ह्यावरती कारवाई करतात परंतु राहुल सोलापूरकर यांचं असं तुम्ही म्हटलं होतं राहुल सोलापूरकरच्या बाबतीत तुम्ही म्हटलं होतं की त्यांना वाचवलं जातं असं एक एक जण विचारा. त्यांचे व्हिडिओ तपासून त्यानंतर तो निर्णय घेतला जाईल. उदयनराजेंनी तुमच्यावर पण आरोप केलाय की पुणे पोलीस आयुक्त हे राहुल सोलापूर सगळ्यांना आमच्यावर आरोप करायची पूर्ण अधिकार आहे. त्याबद्दल काही आमचे म्हणणं त्याबद्दल नाहीये. सगळे वैयक्तिक आरोपला वैयक्तिक उत्तर देणे पण गरजेचे नाही. ते कायदेशीर प्रमाणे जी आमची भूमिका पूर्वी होती तीच भूमिका आज पण आहे. गुन्हा दाखल करणार नाही म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे किंवा काय नेमकं आहे? मी सांगितले होते सध्याची परिस्थितीत गुन्हा दाखल होणार नाही. तर एक विषय काही दिवसांपूर्वी तानाजी सावंतच्या मुलाचा अपहरणाचा खोटी तक्रार दाखल केली गेली आणि त्यानंतर संबंध पोलीस दलाला वेठीत धरून जो काही नाट्य घडलं ते आपण पाहिलं. आता जे खोटी तक्रार दाखल करणारे आहेत त्यांच्या संदर्भात काही कारवाई करणार आहात का? काही पोलीस दलाला कोणी वेठीस धरत नाही आहे. आम्हाला मी घटनाक्रम सांगितले होते. ज्यावेळी त्यांना अशी कल्पना झाली की त्यांचे मुलांचे अपहरण झालेली आहे, ते अत्यंत घाबरलेले स्थितीत कंट्रोलला पण कॉल आला होता आणि ते आमच्याशी पण बोलले होते आणि अत्यंत घाबरलेले स्थितीत होते. त्यावेळी त्यांना कल्पना नव्हती की ते काय, कशामुळे आणि काय ही घटना घडलेली आहे. ती आमची तत्परता, पोलीस दलांची तत्परता होती की लगेच त्यामध्ये हस्तक्षेप करून फ्लाईट जे बाहेर जात होता ते आयडेंटिफाय करून की कोणते फ्लाईटनी गेलेले आहे त्याचे पूर्ण ट्रॅकिंग बघून भारत सरकारचे संबंधित विभागाला कळून ते फ्लाईटला परत इंडियन सॉइलवर लँड करायसाठी आम्ही आग्रह केला होता आणि त्याचे अनुषंगाने ते इथे परत आले आणि एक खरं ते प्राथमिक तपास झाली, त्याची विचारपूस झाली आणि ती तपासाला ऑलमोस्ट लाईक एक पूर्ण विराम आला की आता ते पूर्ण स्टोरी समजला. आपण हे करा की जस्ट इन केस अगर पोलिसांनी तत्परतानी त्यावेळी हे सगळे केले नसतील तर काय, ते जर फॉरेन सॉइलवर गेला असतील त्याचे नंतर किती अवघड ते पूर्ण प्रक्रिया होऊन जातील ही आपण लक्षात ठेवा. तर यावर पोलिसांवर टीका की पोलीस वेठीस धरला गेला असा नाही आहे. आमची रिस्पॉन्स किती क्विक आहे आणि कोणताही कठेही घटनाक्रम काही झाला तर ते चक्र हेलून आम्ही त्याच्यावर एक लॉजिकल कन्क्लुजनवर प्रकरण घेऊन जाऊ शकतो हे आम्ही सिद्ध करून दिलेली आहे, सिद्ध करून दाखवलेली आहे. नंतरच्या गोष्टीमध्ये काही वेगळी गोष्टी समोर आली परंतु काही हेतू परस्पर त्यांनी काही खोटी तक्रार दाखल केली होती ही सांगणे संयुक्तिक नाही. आणि एक विषय आता तुम्ही बाबतीत विचारायचं सर जसं सावंतच्या ह्याच्यात तत्परता दिसली तसं चतुर्शिंगीमध्ये एका पोलिसाला मारहाण होती आणि 3 दिवस त्यांच्यावर गुन्हा साधा दाखल झाला नाही. तत्परता आमचे सर्व प्रकरणमध्ये असते. पोलिसांवर ज्यावेळी ते झाला होता ते तक्रार द्यायसाठी ज्यावेळी आले त्यावेळी ते दाखल करण्यात आला होता आणि ते जे पोलीस ते त्यांचे जिथे ते राहतात त्या भागात त्यांचे आपसीचे ओळखीचे हे लोकांमध्ये झालेले वाद आहे. हे काही पोलीस होता म्हणून त्यांना मारहाण झाली अशी ही घटना नव्हती. यामध्ये भरपूर इतर गोष्टी होती. ते सगळ्यांची तपास करण्यात येतो आणि तत्परता आमची आपल्याला सांगतो किडनॅपिंग, मिसिंग ही आमच्यासाठी जसं मी सुरुवातीला पण उल्लेख केला होता ही म्हणजे आम्ही अत्यंत संवेदनशीलताने बघतो. मी आमच्या लोकांना पण सांगतो की मुली जर बाहेर किडनॅपची तक्रार आली, मिसिंगची तक्रार आली, मुलांची आली, महिलांची आली, कृपया करून पूर्ण यंत्रणा लावून त्यांना शोधा सर्वप्रथम. हीच भूमिका आमची आहे आणि मी कधी कधी तर मुलीचे शोधण्यासाठी मी पण रस्त्यावर उतरलेले आहे. पूर्वी 2-3 वेळा मी स्वतः रस्त्यावर उतरलेले आहे आणि लांब जाऊन म्हणजे वाघोलीपर्यंत जाऊन आम्ही मुलींचे शोध ऑपरेशन आम्ही सुपरवाइज केलेले आहे. या म्हणजे तत्परताचे जे विषय आहे, तत्परता आणि क्विक रिस्पॉन्स टाइम ही आमच्यासाठी अत्यंत प्राधान्याचे विषय. आम्ही 7-8 मिनिटचे सुमारास आम्ही आमचे रिस्पॉन्स टाइम आणलेले आहे. ते आमची एक डिसेंबर 25 साठी मी आमच्यासाठी टार्गेट ठेवलेले आहे की ते 5 मिनिटाचे खाली विदिन 5 मिनिट्सचे आणण्याची आमची एक धारणा आहे
आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. सर गुन्हेगारांच्या घरादारांवर होल्डोवर ठेवण्याची एका युक्ती स्टाईल एक परसेप्शन दिसलं, पण त्यांचे जे आता पोलीस स्टेशन मध्ये येऊन लायसनिंग करतायत त्यांचं काय? हे चुकीचे धारणा आहे. आमचे पोलीस स्टेशनला कोणताही आका वाका काका का कोणताही काही चालत नाही. आम्ही आमचे दल फक्त वाट बघते की आम्ही सर्व उपाययोजना करू की तुम्ही काही गुन्हे करू नये, आणि केला तर तुमचे 7 पिढी आठवण ठेवेल. आणि कोणी काका आका सोकॉल्ड काही असतील इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये, त्यांचे मनात काही अशा असतील की कोणी वाचू शकते, तर 100% कोणीही वाचू शकणार. सर आपण जनतेकडूनही बरंच आवाहन केले की काही माहिती असेल तर कळवत चला. माहिती मतलब मैं बोल रहा हूँ किसी की तकरार अगर है ना इनके अशा प्रकारचे गैंगस्टर्स विरुद्ध की किसी का मनात, तर मान्य आहे, अपील करणं तर आपलं कामच आहे. परंतु आता ह्या घटना घडल्या, राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतले, परंतु निवडणुकीचा काळ असो किंवा अन्य वेळी बरेच राजकीय नेत्यांनीच हे गुंड पोचलेले असतात. आपण मी आदेश नाही म्हणणार, अपेक्षा काय ठेवा राजकारण्यांकडून? नाही, अपेक्षा आपण हे लक्षात ठेवा, निवडणूक असतील नसतील, काही मागचे 1 वर्षाचे कालात काही अशी तक्रार हे क्रिमिनल्स विरुद्ध आपले कानात आली का की काही त्यांनी केला दमबाजी किंवा गुंडगर्दी आणि पोलिसांनी त्यावेळी कारवाई केला नाही, अशा जर काही आले असतील तर कृपया करून आपण आम्हाला सांगावी. आमचे लक्षात तर नाही हे मी जबाबदारीने म्हणतो. जर कोणी पोलीस स्टेशनला अशी तक्रार आली असतील आणि पोलिसांनी कारवाई केली नाही असे जर आमचे लक्षात आला तर आमची भूमिका अत्यंत कडक राहील. आमचे सांगण्याचे हेतू आपण प्लीज समजून घ्या. पुणेकर जनताला आम्ही सांगतो की साहेब, जोपर्यंत ते क्रिमिनॅलिटी करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना वॉच करत आहे. आणि त्यांनी केला, रस्ता त्यांचे चुकला की त्यांच्यावर हथोडा पडतील या दृष्टिकोनातून आमची त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या क्रिमिनॅलिटीवर ही आमची भूमिका आहे. आणि त्या भूमिकावर आम्ही ठाम आहोत. आणि त्या रूल ऑफ लॉ इन्फोर्स करताना मध्ये कोणी येऊ शकणार नाही ही 100% गोष्टी आहे. यामध्ये पण 4 आरोपींनी जरी मारहाण केला होता, पण काय घटनाक्रम घडला, काय त्यांना आरोपी पलायन करायसाठी कोण कोण कोणाला काय मदत केला, त्या आधारेवर या संपूर्ण प्रकरण हाताळण्यात येत आहे आणि एक ऑर्गनाइज टोली म्हणून त्यांना हँडल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात रील्स टाकले जात आहेत. लाईव्ह कमेंटच्या माध्यमातून त्यांचे समर्थक त्यांची दहशत सोशल मीडियात पसरवत आहेत. तर याबाबत प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन कोणतीच होताना दिसत नाहीये. ऑलरेडी या अशा प्रकारचे सोशल मीडियावर एक्झॅक्ट आमच्याकडे फिगर्स नाहीये, पण भौतिक मागच्या वर्षी 20 ते 25 काही गुन्हे पण दाखल अशा प्रकारचे लोकांवर करण्यात आलेले आहेत, जे क्राईम किंवा क्रिमिनॅलिटीला ग्लोरिफाय करण्याचे प्रयत्न करतात. आता या प्रकरणमध्ये आता आम्हाला स्पष्ट धागा सापडलेले आहे. आता यामध्ये पूर्ण त्यांचे सगळ्यांचे मोबाईल आणि डिजिटल प्लॅटफॉर्म सगळे तपासून ही पूर्ण आपल्याला जे लोक याच्याशी या लोकांसोबत या क्रिमिनल सोबत कनेक्टेड आहे ते पूर्ण ते लोक उद्ध्वस्त, ते टोळी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. सर बट प्रोएक्टिव्हली पण सोशल मीडियासाठी आम्ही ऑलमोस्ट डेली लेवलवर काही आता मध्ये आम्ही 1 महिन्यापूर्वी उस्मानाबाद, अहिल्यानगर, धाराशिव, बीड त्या भागातून आम्ही आरोपी शोधून जे सोशल मीडिया इथले काही क्रिमिनल्सला ग्लोरिफाय करण्याची हँडलर जे होते ते त्या भागात राहत होते, त्यांना तिथून पण आम्ही आणून अटक करून कारवाई केलेली आहे. तर प्रोएक्टिव्हली पण सोशल मीडियावर ऍक्शन सुरू आहे. लोकांना जर अशा प्रकारचे काही म्हणजे दिसतील तर प्रोएक्टिव्हली पुणे सिटी पोलीसला टॅग करा. आम्ही नक्कीच ते आणखी अशा लोकांवर कारवाई करू. सर, पुण्यामध्ये उल्लेख केला सगळ्यामध्ये बीडच्या प्रकरणात तुम्ही उल्लेख करत असे कोण आरोपी पुण्यातले की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जाऊन तिथे ते त्यांचे केलेले आहे ना कारवाई. ते युथ मध्ये ते त्यांचे प्रत्यक्ष काही क्रिमिनॅलिटी होती किंवा क्रिमिनल्स होते अशा नाही. ते ऍक्च्युली रील्स बनवणारे आहे आणि त्यांचे फॉलोअर वाढवण्यासाठी काहीतरी ते उद्योग करत असते. त्यांचे काही क्रिमिनल गँग सोबत काही संबंध नसल्याचे
दिसून आला होता. परंतु तरी पण क्राईम आणि क्रिमिनल्स ग्लोरिफाय करण्याविषयी आमची आक्षेप आहे आणि ती त्या दृष्टिकोनातून आमची कारवाई सुरू पण आहे. तरी विंड मिलचा विषय तुमच्या बोलण्यामध्ये जो विंड मिलच्या संदर्भात विंड मिलच्या लोकांना ते धमकी देण्याचे प्रकार घडतात इतर जिल्ह्यामध्ये जाऊन किंवा पुण्यातले तसे कोण आणि त्याच्या काय नेमक्या तक्रारी आता मी कोणाचे आरोपीचे सध्या नाव जोपर्यंत ते त्यांचे बद्दल तक्रार आली नाही तर जनताला माहिती आहे, आम्ही वाट बघते. आली तक्रार तर आम्ही सर्जिकल स्ट्राईक त्यांच्यावर पण करू, हीच भूमिका आमची आहे. निलेश गायवळ टोळीवर पण असंच अटॅक होणं गजा मारण्यासारखं कंप्लेंट आली किंवा त्यांच्याकडून क्रिमिनल ऍक्ट झाली की अशाच धर्तीवर त्यांच्यावर विरोध पण होईल. सर, मॉर्निंग वॉक करणारे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केलं जातं, तर नेमकं काय करणार? काही चेन स्नॅचिंगचे प्रकरण अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये प्रकरण झालेली आहे. म्हणजे एकूण फिगर्स एक्झॅक्टली नाही आहे, बट भौतिक 14 केसेस आता 1 जानेवारी पासून या काळात झालेली आहे, ज्यापैकी 4 केस डिटेक्ट आहे, इतर 9 की 10 केस अनडिटेक्ट आहे. त्या डिटेक्शनसाठी अँटी डिकॉयटी स्क्वॉड एक स्पेशल टीम, 2 स्पेशल टीम्स तयार करण्यात आलेली आहे आणि याच्यावर एक विशिष्ट काही टोली आयडेंटिफाय होत आहे. लवकरात लवकर आम्ही ते टोली आयडेंटिफाय करून मोका अंतर्गत कारवाई त्यांच्या विरुद्ध करू, कारण सेमच गँग काही वेगवेगळे गुन्हा केल्याचे प्राथमिक दृष्टिकोनातून दिसते. डिटेक्शनच्या माध्यमातून प्रिव्हेन्शन करू आणि आमचे COP24 पण आम्ही त्याबद्दल स्पॉट्स आयडेंटिफाय करत आहे आणि त्याबद्दल आम्ही प्रिव्हेंट करायसाठी उपाययोजना सर, सिनियर सिटीजनला प्रामुख्याने सध्या जे फोन कॉल्स येत आहेत ते आम्ही पोलीस आहोत आणि आम्हाला तुम्हाला तुमच्यासाठी आम्ही एक गुन्हा दाखल केला आहे आणि या बाबतीत तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल, मुंबईला यावं लागेल, अशा पद्धतीच्या केसेस सध्या पुण्यामध्ये होत आहेत. त्याच्याबद्दल काही माहिती आलेली आहे का? त्याच्याबद्दल काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झाली आहे का? बरोबर आहे, त्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन होणे शक्य नाही नसते. यामध्ये अवेअरनेस अत्यंत मोठी गोष्टी आहे. लोकांना जनजागृती आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना कळतो की पोलीसवाले कधी अरेस्टची धमकी फोनवर देऊन पैशाची मागणी कधी करत नाही. हे लोकांना जाणीव पाहिजे आणि अशा कोणताही प्रकारची फोन्स वगैरे आला तर लगेच लोकांना पोलीस स्टेशनला यायला पाहिजे. पैसे दिल्यानंतर पोलीस स्टेशनकडे फिर्याद येते. खरं अशा प्रकारचे आली तर लगेच जर आला आमचे सायबर पोलीस स्टेशनला किंवा पोलीस स्टेशनला फिर्याद, तो आम्हाला इमिजिएटली त्यावर हस्तक्षेप करून रेड हँड ट्रॅक करता येईल. तर आम्हाला आपल्याशी आग्रह राहील की याबद्दल थोडा आणखी आपल्या स्तरावर पण जर काही अवेअरनेसची मोहीम राबवता आला आणि आमच्याकडून पण आम्ही मोठ्या प्रमाणात राबू आणि अवेअरनेस लोकांमध्ये पसरवण्याची केसेस झालेले आहेत आतापर्यंत? एक्झॅक्टली फिगर्स नाही आहे आमच्याकडे, परंतु हे 1.5-2 महिन्यामध्ये कमीत कमी 2 प्रकरण तर आम्हाला आठवतो की त्यामध्ये गुन्हा पण दाखल झालेली आहे. रिंगटोन आल्यापासून काही प्रमाण कमी झाले का? अवेअरनेसची रिंगटोन आली, सायबर क्राईमची काही फरक झाले का? आता एक्झॅक्टली मला टिप्पणी, बट डेफिनेटली अवेअरनेसचे तरी करते चांगली एक साधन 100% आहेतच आणि अशा वेगवेगळे उपाययोजना प्रिव्हेन्शनसाठी आणि अवेअरनेस करायसाठी करावाच लागणार आहे आणि करू. वाहतूक पोलिसांची नेमणूक चौकांमध्ये असते की चौकाच्या पुढच्या बाजूला? चौकाला चुकीचे आहे. जे कोणी लपून छपून पोलीसवाले थांबले असतात, आमची कडक आक्षेप आहे. आमचे म्हणणं आहे की एन्फोर्समेंट आमची आणि डिसिप्लिन आणण्यासाठी आमचे लोक दिसायला पाहिजे. आमचे उद्देश लपून छपून एका चोराला पकडायची उद्देश नसायला पाहिजे, हीच आमची धारणा आहे. आणि अशा प्रकारचे लोकांना ड्राईव्ह ज्यावेळी करायचे, जसे ड्राईव्ह म्हणजे ड्रंक अँड ड्राईव्हचे करायचे, तर ती पण सीसीटीव्ही कॅमेरा जिथे असतील त्याचे खाली आपण ड्राईव्ह असे घ्यावी, म्हणजे पारदर्शक रित्याने व्हायचे. आणि आमची एन्फोर्समेंट इज फॉर डिटरन्स, म्हणजे डिटरन्स मतलब आम्ही आमची विजिबिलिटी जेणेकरून लोकांकडून चुका होणार नाही, ही आमची दृष्टी आहे. कोणी चूक केला आणि आम्ही नंतर पकडून 1000 रुपये 500 रुपये फाईन घेऊ, ही आमची धारणाच नाही. वाहतूक पोलिसिंगचे प्रिन्सिपल ही नाही आहे. म्हणून जे अशा लपून छपून करतात त्याबद्दल आमची आक्षेप आहे आणि आम्ही आमची कडक सूचना आमच्या लोकांना दिलेली आहे. आणि अगर
आपल्याला आता वाटत असते की आणखी आता जोरात इथे शहरात सुरू आहे, तर आम्हाला थोडा वेगळा सांगावी, आम्ही आमचे सर्वे करू. फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये बेसिकली म्हणजे बिल्डर लॉबी जी असेल, म्हणजे ग्राहकांची फसवणूक होते, म्हणजे त्या केसेसची दखल फारशी घेतली नाही, अशा काही तक्रारी आहेत. बिल्डरला पाठीशी घातलं असतं. 100% नाही आहे बिल्डर्सची पाठीशी. म्हणजे जे इकॉनॉमिक ऑफेन्सेसचे जे मुख्य प्रकार पुण्यात आहे ते एक आहे लँडवर अननेसेसरी खोटा दस्तावेज किंवा काहीतरी करून अतिक्रमण करून घुसण्याची प्रकार. मी आमची स्पष्ट निर्देश लेखी स्वरूपात ठाणेदारांना आहे की फोर्सफुल पोझिशन या फोर्सफुल डिस्पोजिशन ची कोणताही तक्रार आली की ठाणेदार स्वतः डीसीपी आणि एसीपी स्वतः स्पॉटवर जाऊन कोणाची पोझिशन होती ती निर्धारित करून त्या पोझिशन डिस्टर्ब होणार नाही ही भूमिका आमची आहे. आम्ही ओनरशिप कधीही डिसाईड करत नाही. ओनरशिप डिसाईड करायची काम सिव्हिल कोर्टाची आहे. आम्ही पोझिशन स्टेटस को ठेवायची आमची काम आहे. त्या भूमिका नंबर 1 आहे. नंबर 2 प्रकार आहे ज्यामध्ये बिल्डरनी काही बिल्डिंग बांधण्याची आणि त्यामध्ये इन्व्हेस्टर्स लोकांकडून डिपॉझिट नाही म्हणजे पैसे इन्स्टॉलमेंट घेऊन आणि एका समय सीमाला बिल्डिंग त्यांना देतील अशा प्रकारचे हे केलं. या विषयावर तक्रार आली तर आम्ही एकच 2 गोष्ट बघतो. रेराचे त्याचे टाइमलाईन काय आहे आणि रेराची टाइमलाईनची उल्लंघन झालेली आहे किंवा कसे. जर रेराची टाइमलाईन असतील तर त्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करणे संयुक्तिक नाहीये. कारण एक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, आम्ही जर गुन्हा दाखल केला तो 1% बी रे ऑफ होप किंवा ऑप्टिमिझम राहतील की ती बिल्डिंग बनतील ती संपून जाते. म्हणून रेराची जी हे आहे ती एक्सप्लोर प्रथम होतो. जर रेराची त्यांनी उल्लंघन केलेली आहे तर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई करून आणि आम्ही आता एमपीआयडी त्या इन्स्टॉलमेंट्सला आम्ही डिपॉझिट्स गृहीत धरून एमपीआयडी या बिल्डर्सवर लावत आहे, जेणेकरून लोकांना आम जनता गोरगरीब ज्यांनी फ्लॅट बुक केलेली आहे त्याने फ्लॅट त्यांना मिळायला पाहिजे या धारणाने आमची भूमिका आहे. नंबर 3 प्रकार इकॉनॉमिक ऑफेन्स मध्ये आहे जेवी गॉन रॉंग, म्हणजे जॉईंट व्हेंचर केला ज्यामध्ये बिल्डर, जमीनदार, लँडलॉर्ड, बिल्डर, डेव्हलपर असे भरपूर हे होतात. काही बिल्डिंग त्यांनी प्रॉमिस करतात, आपसाचे डिस्प्यूट मध्ये पैसे घेतलेले पण बिल्डिंग समोर येत नाही. यामध्ये पण आमची ऑब्जेक्टिव्ह असते की एक क्रेडाईच्या माध्यमाने येतात. आमची क्रेडाई सोबत बैठक झाली 2 आठवड्यापूर्वी. आता क्रेडाईला यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून कसे मार्ग काढता येईल. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे की इन्व्हेस्टरला फ्लॅट अपेक्षाप्रमाणे प्रॉमिस प्रमाणे भेटू शकतील तर ती प्रयत्न करायचे क्रेडाई किंवा इतर संस्था मार्फत. रेरा क्रेडाई नाही होत असतील आणि क्रिमिनॅलिटीचे इंटेंट असतील तर आम्ही गुन्हा दाखल. बीडच्या घटनेनंतर वेपन लायसन्सचा विषय आला, पोलिसांनी दिलेला. पुण्यात देखील आपण अशी चौकशी सुरू केलेली आहे का? किती वेपनची आपण चौकशी करतोय, किती जप्त केलेले किंवा रद्द करणार? बीडचे प्रकरणचे नंतर नाही, आम्ही ज्या दिवशी आले त्या दिवशीच आमची भूमिका होती की आम्ही कोणताही नवीन लायसेन्स अत्यंत गरजेशिवाय आम्ही इश्यू करणार नाही. नंबर 2 ज्यांचेवर क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्यांचे लायसेन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ज्यांनी नूतनीकरण वेळेवर केलेले नाही त्यांचे पण कॅन्सल करायची प्रक्रिया सुरू होईल. या तिन्ही गोष्टीवर बी फिगर्स दिले पण होते आपल्याकडे असतील, पण लास्ट इयर आम्ही फक्त 23 लायसेन्सेस इश्यू केलेली आहे. ते 23 लायसेन्सेस सर्व स्पोर्ट्सचे जे नॅशनल प्लेयर्स किंवा स्पोर्ट्समॅन होते त्यांना स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये लायसेन्स इश्यू केलेले आहे आणि काही 4-5 वारसा हक्कानी म्हणजे किसी के वडील के पास था आणि त्यांचे मृत्यू झाली आणि त्याचे एक हेअरशिप म्हणून लायसेन्स अशा फक्त इश्यू झालेली आहे. फिगर्स कम्पेअर केले तर आपल्याला जमीन आसमानचे अंतर 2024 मध्ये इश्यूड लायसेन्सेसचे दिसेल. एकूण 300चे सुमारास लायसेन्सेस क्रिमिनल बॅकग्राऊंडचे आणि जे रिन्यू केला नाही त्यांना रद्द करण्यात आलेली आहे लायसेन्स आणि अंदाजन 400चे सुमारास आणखी शोकॉज नोटिसेस दिलेली आहे ज्यांच्यावर निर्णय प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसचे ते हिअरिंग वगैरे सुनवाई वगैरे करून त्याच्यामध्ये निर्णयासाठी सध्या प्रलंबित आहे. एक शेवटचा प्रश्न फक्त आता
की पोलीस कर्मचाऱ्याची पर्सनल हेल्थ आणि फॅमिली हेल्थ हा एक मोठा विषय असतो. त्याचे वर्किंग आवर्स, त्याला उपलब्ध होणाऱ्या सुट्ट्या ह्या त्याला एन्जॉय करता येतात का? आणि पुण्यामध्ये जर विस्तार वाढतो किंवा पोलीस स्टेशन्स वाढत आहेत मात्र संख्या वाढत नाही, मनुष्यबळाची कमतरता आणि इतर दौरे आणि कायदा सुव्यवस्था या सगळ्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही विशेष असं करणार आहात का, करत आहात काय? बरोबर आहे. त्यामध्ये कर्मचारीची संख्या लेकिन वाढली. आता 816 फर्स्ट टाइम संख्या आमची वाढलेली आहे. आता रिक्रुटमेंट झाली नाही तरी पण खरं प्रेशर असतेच. काम वर्कलोड तर आहेतच. हेल्थसाठी ऑलरेडी आम्ही मध्ये सांगितले होते, ऑलरेडी आमची प्रस्ताव गेलेली आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ चेकअप प्लॅन फॉर कॉन्स्टेबल फॉर पोलीस कॉन्स्टेबल्स ही जसे IPS अधिकारीचे एक अॅन्युअल मेडिकल चेकअप होतो, ज्या पॅरामीटरवर आमची अॅन्युअल हेल्थ चेकअप होतो ती सर्व पॅरामीटरवर आमचे सर्व कर्मचाऱ्यांचे हेल्थ चेकअप होईल आणि त्याचे डिजिटल डेटा बँक तयार करून ऍपचे माध्यमाने त्यांच्याकडे रेकॉर्ड राहील. अशा प्रकारची आमची एक धारणा आहे. त्यासाठी आम्ही TPDC ला प्रस्ताव पाठवत आहे आणि ऑलरेडी आम्ही पूर्वी इथे ही पूर्ण कर्मचाऱ्यांचे नागपूर येथे एक आम्ही घेतली होती. आता इथे पुण्याला आम्ही आमचे पूर्ण 9000 अधिकारी कर्मचाऱ्यांचे सर्व म्हणजे हे ऍडहॉक नाही की कुठे कोणाची मॅमोग्राफी झाली, कुठे कोणाची काही हेल्थ ब्लड प्रेशर झाली, काही कोणाची ECG झाली. इथे कम्प्लीट पॅरामीटर म्हणजे पॅथॉलॉजी, कार्डियक, कॅन्सर पेशंट एटसेट्रा ती जी पूर्ण कम्प्लीट चेक, सोनोग्राफी, लिव्हर, किडनी, ती सगळे पॅरामीटर्सवर कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ चेकअपची मोहीम आम्ही सुरू करू आणि संख्या 9000 ची आहे तर ते कम्प्लीट करण्यामध्ये वेळ लागते, परंतु डिसेंबर 2025 पर्यंत करू अशी प्रकारची आमची एक नियोजन आहे. आणि जे फॅमिली मेंबर्स आहेत त्याच्यासाठी पण आम्ही लाईन्सला वेगवेगळी कॅम्प्स कसे आयोजित करता येईल यासाठी पण आम्ही विचार करत आहे की, परंतु ती पण जे व्हायचे ते कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हायचे. एक गोष्टी करून न करता ऑर्गनाइज रित्याने 10च करायचे कोणा कंपनीला तर 10च करू, परंतु कॉम्प्रिहेन्सिव्ह करू. या दृष्टिकोनातून पण आमची उपाययोजना सुरू आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मी CP साहेबांचा आभार मानतो. अतिशय कडक शब्दात गुन्हेगारांना इशारा दिला, तितक्याच संयमतेने त्यांनी नागरिकांना पण आवाहन केलंय. तर त्यांच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा आभार. आपण सर्वजण उपस्थित राहिला आपलेही आभार. धन्यवाद.